तर आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार। अखेर चिंताचे वातावरण वाढले। एक गोष्ट चुकली तर मिळणार नाही 6,000 रुपये। मोठा बदल आता थेट खात्यात। मंगळवारी 30 डिसेंबर रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचे 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि एक गोष्ट चुकेल असेल तर तुम्हाला मिळणार नाही 6,000 रुपये। चला तर व्हिडिओच्या माध्यमातून कोणती गोष्ट आहे आपण ती जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमो शेतकरी महासन्मान निधी 8वा हप्ता आज जमा होणार। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरील नमो शेतकरी महासन्मान निधी 2000चा 8वा हप्ता आज जमा होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 2,000 कोटी रुपये तुरंत केली आहे। हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे। CSC केंद्र योजना सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जात आहे आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे। काल पत्राच्या बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकरी योजनेची 8वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला व तसेच कोणत्या शेतकऱ्याला 6,000 मिळणार नाही ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी 8वा हप्ता सोडण्यासाठी 2,000 कोटी रुपये तुरंत केली आहे। ते पैसे आम्ही काही मोजक्या बँकांना या ठिकाणी पाठवण्याचे ठरवले आहे। पहिल्या टप्प्यामधील या 14 जिल्ह्यांची यादी बँकला देऊन टाकली आहे। मुख्यमंत्री ही सविस्तर माहिती सांगितली। तसेच नमो शेतकरी योजना सर्व हप्ता शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितले आहे। ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे 2,000 रुपये 2100 हप्त्याचे जमा झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना बँक यादी आम्ही या ठिकाणी दिली आहे व तसेच कोणत्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यामुळे जर PM किसानचे योजनेचे 21 हप्त्याचे 2,000 रुपये बँक खात्यावर मिळाले असेल तर तुम्ही आता नमो शेतकरी महासन्मान निधी 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचे आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आज पैसे सोडवण्यात आले आहे तुम्ही नक्की पाहायचे आहे। शेतकरी बांधवांनो आज डबल खुश होणार आहेत। आज वाटपाचा पहिला दिवस आहे। आता 14 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या दिवशी 2,000 रुपये नमो 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सरकारने 2,000 रुपये कोटी या 12 महत्त्वाच्या बँकांना सोडले आहेत। मागच्या वेळी शेतकऱ्यांना मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांनी लवकर पैसे खात्यावर सोडले नव्हते। काही बँकच्या IFSC कोड नाही तसेच छोट्या बँकांना विलीकरण झाले आहे। त्यामुळे सरकारनं फक्त 12 बँकची यादी अशी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडले झटपट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। अशा 12 बँकची यादी सरकारने तयार केली आहे आणि या 12 बँकमध्ये 14 जिल्ह्यांची यादी ठिकाणी दिली पाहायला मिळत आहे। यासाठी 2,000 कोटी रुपये चेक बँक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून अनेक शेतकरी बांधवांना नमोचे 2,000 रुपये जमा झाले आहेत। चला तर जाणून घेऊया आपण कोणती बँकची यादी आहे। बँकची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर योग्य रीतीने लवकर पैसे जमा व्हावेत यासाठी कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, इंडियन बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, येस बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट बँक आणि ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी निवडणूक बँक आहे। या मदतीत देण्यात आली आहे। या बँकेमध्ये लवकर पैसे सोडले परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला अटी व पात्रतेनुसार या ठिकाणी मिळणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना वार्षिक उत्पादन 2.5 लाख आहेत त्यांनाच हा हप्ता मिळू लागलेला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांना जमीन 7/12 जास्त नावावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही। त्यामुळे PM किसानचा हप्ता मिळूनही नमोचा हप्ता येण्याची शक्यता आहे। धन्यवाद।